आणि यानंतर हुतात्मा चौकाची ही दृश्य आपण पाहणार आहोत, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत। हुतात्मा स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते। तर आज हुतात्मा स्मृती दिन आहे आणि त्याच निमित्तानं आदरांजली वाहण्यासाठी नेते मंडळी पोहोचलेले आहेत। या निमित्तानं शासकीय कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे पोहोचलेले आहेत। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। भूषण गगराणी सुद्धा उपस्थित आहेत आणि इतर अधिकारी आणि पोलीस हे एकत्रित आलेले आहेत। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ही आदरांजली वाहण्यात आलेली आहे। हुतात्मा स्मृती दिनानिमित्त इथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची उपस्थिती आहे। तर त्या व्यतिरिक्त इतरही नेते मंडळी आपल्याला पाहायला मिळतात। पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची उपस्थिती आहे। काही वेळापूर्वी हुतात्मा चौकामध्ये हुतात्मा स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दाखल झाले आणि आता काही क्षणांपूर्वी त्यांच्याकडनं आदरांजली वाहिली गेली आहे। तर या शासकीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। मंत्री मंगल प्रभात लोढा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। विशेष अधिकारी सुद्धा आहेत आणि हुतात्मा स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून हुतात्मा चौकामध्ये पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे। सध्याची हुतात्मा चौकातली ही दृश्य पाहतोय, जिथे काही वेळापूर्वीच अगदी सकाळीच हुतात्मा स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली आहे। या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची उपस्थिती आहे। इतरही काही अधिकाऱ्यांची उपस्थिती आहे आणि हुतात्मा चौकात जात हुतात्मा स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली आहे। हुतात्मा चौकात जाऊन पुष्पहार अर्पण करण्यात आलेला आहे आणि आजच्या दिवसभरात याच निमित्तानं विविध शासकीय कार्यक्रम सुद्धा होऊ शकतात। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे बोलत आहेत, थेट जाऊयात। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी माणसाने लढवून मिळवला हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि संयुक्त महाराष्ट्र असं सहजासहजी मिळालेलं नाही। त्यासाठी 107 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं। त्यांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे। मी सर्व हुतात्म्यांना आदरपूर्वक वंदन करतो आणि विनम्र अभिवादन करतो। 1 मे हा आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि 21 नोव्हेंबर हा महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन म्हणून पाळतो। आणि खरं म्हणजे या सर्व हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं। 65-66 वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर जर आणला तर एक संघर्ष आणि जे काही मुंबईकरांची महाराष्ट्रामध्ये जी काही चळवळ त्यावेळेस पाहिली तर अंगावर आजही शहारे येतात। आणि अशा परिस्थितीमध्ये मुंबईचा संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळालेला आहे आणि नुसतं हुतात्म्यांना वंदन करून भागणार नाही, तर मुंबईची प्रगती, मुंबईची कीर्ती, मुंबईचा विकास झाला पाहिजे असा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे आणि म्हणून आपलं महायुती सरकार गेल्या 3.5 वर्षामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना असतील, विकास प्रकल्प असतील, महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची प्रगती, कीर्ती आणि विकास हीच खरी श्रद्धांजली
आपल्या या ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबईचं मिळवण्यासाठी जे बलिदान दिलं त्यांना श्रद्धांजली ठरेल. मी पुन्हा एकदा हुतात्म्यांना ज्यांनी संयुक्त महाराष्ट्र मुंबईसह मिळवण्यासाठी बलिदान दिलं त्यांना आदरांजली अर्पित करतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो. सर, कालच तुम्ही दिल्लीवरून परतला. तुमच्या या दिल्ली यात्रेवरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात नाही, आता त्या दिवस आता हुतात्म्यांचा आजचा दिवस आहे. आपण दुपारनंतर त्याच्यावर बोलू ना. तर सगळ्यांना तुम्हाला थँक्यू.